साहेब, तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. घरातल्या सगळ्यांनाच माझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोला. साहेब, जत्रेच्या दिवशी आरतीच्या ताटातला दिवा विझला. बघ काय करायला हवं मी. साहेब चिडू नका. तो दिवा विझलेला हे कळल्यापासून मला दररोज एक विचित्र स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे माझी झोपच उडाली आहे. काय काय स्वप्न पडतं तुला? माझ्या गाडीचा अपघात झालाय, माझ्यावर कोणीतरी गोळ्या झाडलेत, काय की मी आत्महत्या केली आहे, काय असं स्वप्न पडतं ना तुला? तसं नाही साहेब, मला स्वप्नामध्ये मोठ्या माणसाची प्रेत यात्रा दिसते. आईला किती आवाज करतेस? अहो सफरचंद कापते तुमच्यासाठी. अहिल्याताई, काल तुम्ही माझ्या खोलीजवळ आला होता का? तुमच्यात रात्रीचं बाहेर पडण्याची सवय आहे का? मी काय तुला निशाचर वाटले? नाही, तसं नाही. म्हणजे मला असं वाटलं की त्या खरंच माझ्या खोलीच्या बाहेर आल्या होत्या. अगं किती घाबरतीयस? आणि खरं सांगू का, तुला जे भास होत आहेत ना ते खरे व्हावेत ना, अशीच माझी इच्छा आहे. सुमित्रा राणी, अगं बघ परशु आलाय. आपल्या होणाऱ्या पोरासाठी काय काय घेऊन आलाय बघ. सुमित्रा राणी, मेरी जोरसबी. आता बघच तू घरामध्ये काय धुमाकूळ घालतो ते. काय बघ ना, म्हणजे दादाला एकुलती एक पोरगी, वामण्याला पोरग होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपल्या पोटचं पोर हेच किल्लेदारांचं वारसदार. बाळ ना स्वकर्तृत्वावर कमवेल. येडी का खोलू तू? आपलं पोरग शंभू महादेवाचा अवतार आहे. तो फक्त तांडव करणार. तांडव. जे जे मला करता आलं नाही ते सगळं तो करणार. या घरामध्ये हायदोस घालणार. ते लग्न कोणाशी व्हावं हे ठरवण्याचा हक्क माझाच आहे. तू काय किंवा मी काय, उद्या काय होणार याच्या बाबतीत अनभिज्ञच आहोत. त्यामुळे भविष्य डोळ्यासमोर ठेवून तू वर्तमानाशी नाही खेळू शकत. मृत्यू जर माझ्याशी खेळू शकतो तर मग मी का नाही? कारण आपल्या हातात पर्याय आहे. कोणता पर्याय? जानकीचाच ना. एकच सांगते, आई गेल्यापासून माझ्यासाठी फक्त तुम्ही आहात. परशु भाऊजी म्हणजे हवेचा झोत. कधी इथं तर कधी तिथं. आज प्रेमाने हातात घेतील, उद्या धपकन खाली पाडतील. मग काय? नाही नाही, आता हे खूप बदललेत. एका बाजूला वाकणीस त्या जानकीचं लग्न एका दुसऱ्या मुलाशी ठरवतायत आणि दुसऱ्या बाजूला तू मला प्रवृत्त करतेस तिच्याशी लग्न करायला. काय चाललंय काय तुम्हा दोघांचं? हे बघ, तुझ्यासारखीच आम्हाला तिचीही काळजी आहे. आम्ही जे काही करू ते तिच्या भल्यासाठीच करू ना. पण त्याचबरोबर आपल्या घराचंही भलं व्हावं असं आम्हाला वाटणारच ना. पण तुमच्या या सगळ्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला हा प्रश्न नाही पडला की जरी मी तयार झालो तरी तिची संमती नको का? तू फक्त हो म्हण, तिला तयार करायची जबाबदारी माझी. ते बाई, वाकणी साहेबांना मी सांगितलंय, त्यांनी मला वचन पण दिलंय त्यांना शोधून आणण्याचं. वाकणीसाने सांगितलंय ना, मग ते नक्की शोधून आणतील बघ. आणि गण्याच्या शाळेचं काय? माझी जबाबदारी आहे की नाही, मग ती पूर्ण होणारच. सगळ्यांचं सगळं काही होईल. पण तुझं काय करायचं? माझं काय करायचं? अगं पण म्हणजे तुझं लग्न नको का करायला?